मंडळी रामकृष्ण हरी. उत्तराखंडमधील चारीधाम यात्रेमध्ये बद्रीनाथ या ठिकाणी जात असताना या ठिकाणी बघा भव्य दिव्य स्वरूपामध्ये हे मंदिर आहे नरशिव भगवंताचं. आणि विशेष म्हणजे ज्यावेळेस कराथ्या बर्फामध्ये हिमालयाच्या बर्फामध्ये वसलेलं केदारनाथ बद्रीनाथ हे जे स्थान आहे 6 महिने कपाट जेव्हा बंद होतात त्यावेळेला बद्रीनाथांचं 6 महिन्याची पूजा ठिकाणी केली जाते. पालखी पादुका वगैरे ठिकाणी आणल्या जात असतात. समोर आपण बघू शकता संपूर्ण फार सुंदर रमणीय असं हे वातावरण आहे आणि भव्य दिव्य स्वरूपामध्ये हे मंदिर आहे. आणि या पहाडी भागामध्ये आल्यापासून खुमानी फळ जे आपण नेहमी खातोय हे खुमानी फळ आहे आणि फार सुंदर हे फळ आहे आणि फळाचं झाड आहे बघा हे. आणि विशेष म्हणजे हे सर्व जे देवता आहे शंकराचार्यांनी याचा शोध लावला. ज्यावेळेस शंकराचार्य अवघे 32 वर्षाचं वय त्यांचं होतं, पण 32 वर्षामध्ये त्यांनी एवढा प्रवास केला आणि एवढं काही तपश्चर्या वगैरे ह्या परिसरामध्ये देखील फार ते फिरलेले आहे. आणि त्या शंकराचार्यांचं मठ म्हणूनच या ठिकाणी ओळखले जाते. तर असं आदि शंकराचार्य यांचा हा मठ आहे. आणि भगवान श्री बद्रीनाथांचं दर्शनही देखील या ठिकाणाहून पहिलं दर्शन ठिकाणी आपल्याला होते. उतार दिए हैं. जय हो आदि शंकराचार्य भगवान की जय. 6 महिने कपाट बंद होतं त्यावेळेस हीच ती गादी आहे बघा. आणि शंकराचार्यांची गादी असं बोललं जातं. आणि या ठिकाणी शंकराचार्य बरेचसे दिवस या ठिकाणी वास केलेला आहे. जय श्री बद्रीनाथ भगवान की जय. पहाडी कोलम म्हणतात त्याला.